हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल. आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात. आता आपल्याला तो कटिंग केलेला ब्लाऊज खरं तर स्टिच करायला सुरुवात करायचं आहे. तर 4 टक्स ब्लाऊजचे टक्स कसे मॅनेज करायचे, 4ही टक्समधला डिस्टन्स किती असतं, कसं मेंटेन ठेवायचं, क्रॉस पट्टी कशी लावायची, हुकलूक पट्टी, गळा पट्टी, तर हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत. त्याचाच अर्थ 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत. तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण शिलाई सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज सहजच परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग से स्टिच करता येईल. ठीक आहे. चला तर आता आपण हा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. ऍक्च्युली सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा अस्तर आपण ऑलरेडी जोडून घेतलेला आहे. तर त्याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे. बऱ्याचदा हे जे काही पार्ट्स आहे, क्रॉसपट्टी झाला, हा फ्रंट पार्ट झाला, बाही वगैरे, हे एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडावं. तर हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं नक्कीच अस्तर जोडता येईल. आता यानंतर म्हटल्याप्रमाणे हा आहे आपला 4 टक्स विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज. आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट असतात टक्स. तर पेपर कटिंग करताना मी टक्स सांगितलेच होते, पण पेपर पॅटर्न ठेवून ज्यावेळेस आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करतो त्यावेळेस आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. तर अशा वेळेस टक्स कसे टाकायचे तर हे आता आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी टक्स टाकूयात. तर इथून सगळ्यात आधी आपल्याला पहिला टक्सची मार्किंग करायची आहे, ती म्हणजे 3.5 इंचाची आणि साईडला अर्धा इंच. ठीक आहे. ऍक्च्युली याचा कलर असा आहे की चॉक एवढा डार्क दिसत नाही, पण मी बोलते तर समजून घ्या. आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो काही पार्ट आहे तर हा जेवढा आहे त्याचा निम्मा घ्यायचा आहे. तर हा 5, तर आपण इथे 2.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. इथला टक्स आपल्याला 2 ते 2.25 किंवा 2.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे. स्टार्टिंगला मी 2 इंचाचा इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या 2 टक्स मध्ये आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन हवं असतं. तर तेवढं इथे आहे, म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर इथून 1.5 इंचाला किंवा 1 इंच वरती मार्किंग करून घ्यायची. तर मी इथे 1.5 इंचाला मार्किंग करून घेत आहे बघा. आणि त्यानंतर आता आपल्याला इथून 6 ते 6.5 इंचाची मार्किंग करायची आहे. तर बघा, मी इथून 6.5 ची सगळ्यात आधी एक मार्किंग करते. आणि प्रत्येक टक्स पॉइंट मध्ये आपल्याला 1.5 इंचाचा गॅप हवा असतो, तर तो चेक करायचा. तर इथून इथपर्यंत 1.5 इंचाचा आहे का, तर तो थोडा जास्त होतोय, त्यामुळे मग आपण किंचितसा ही मार्किंग खाली करणार आहोत. ठीक आहे. आता चेक करायचं आहे. आणि हे दोन्ही पण आपले एकाच लेवलमध्ये सुद्धा आले पाहिजे. आता बघा, बरोबर 1.5 इंचाचा डिस्टन्स आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा 1.5 इंचाचा डिस्टन्स पाहिजे नाही. ठीक आहे. 4 टक्स मध्ये 4 टक्स असतात. एक हुक पट्टी, लूक पट्टी असे तिथून, एक खालच्या साईडने, त्यानंतर एक साईडने आणि एक मुंड्यातून. तर हे चारही पण टक्स जे आहेत तर यामध्ये खरं तर 1.5 इंचाचं मार्जिन पाहिजे, तरच आपला पफ व्यवस्थित गोलाकार येतो आणि फिटिंगला व्यवस्थित आपल्याला हा ब्लाऊज बसतो. जर तुम्ही कुठेही टक्स टाकले तर ते चपटं होऊ शकतं आणि परफेक्ट असा गोलाकार शेप येत नाही. हा पॉईंट इथे खूप महत्वाचा आहे. तर प्रत्येक टक्स पॉईंट मध्ये किती मार्जिन पाहिजे? 1.5 इंचाचं. आणि ते चेक करूनच मार्किंग करायची आहे. त्यानंतर बघा, इथे अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवून आपलं जी काही मार्किंग होती टक्सची तर ती केली. इथे आपल्याला फक्त मधला जो काही टक्स आहे तिथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टक्सची मार्किंग करायची असते आणि बाकीचा पाव इंच. आता त्याआधी आपण 30 मार्किंग दुसऱ्या साईडच्या पार्टवर सुद्धा करून घेऊयात. तर बघा, तो पार्ट त्यावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने अलगद अलगद प्रेस करायचा आहे, म्हणजे इकडची मार्किंग दुसऱ्या साईडला होईल यासाठी. तर बघा, जास्त काही डार्क मार्किंग झालेली नाहीये, पण थोडीशी फेंट फेंट झालेली आहे. तर तिथे आपण लगेचच डार्क करून घेऊयात, म्हणजे दोन्ही पण साईडने आपले परफेक्ट असे मार्किंग होईल. आणि आपल्याला सेम मार्किंग राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर जेवढं दिसतंय ना, तर तिथे तिथे मी मार्किंग करते. ऍक्च्युअली व्हिडिओ तुम्हाला दिसत नाहीये, पण फेंट फेंट मला दिसतंय. आणि तुम्ही सुद्धा जर या पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दिसेलच. आणि हा ब्लाऊजचा कलर असा आहे ना की त्यावर चॉकची मार्किंग सुद्धा जरा जास्त होत नाहीये खरं तर. ठीक आहे. आता बघा, इथे पण ही मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे सुद्धा हा जो काही मधला टक्स आहे ना, तर तिथे आपल्याला साईडने अर्धा इंचाचं जे काही मार्जिन आहे टक्स पॉईंटचं तर ते करायचं आहे. एकदा मी सगळे टक्स व्यवस्थित चेक करून घेतले, दोन्ही साईडचे सेम येत आहे की नाही ते, म्हणजे व्यवस्थित यावं. मार्किंग तर केलेली आहे, प्रेस तर केलेलं आहे, पण तरी सुद्धा आता इथे अर्धा इंच साईडने मार्किंग करून घेतली बघा.
मधल्या टक्सला आणि या पद्धतीने टक्सची मार्किंग करून घ्यायची. आता यानंतर काय करायचं बघा, दोन्ही साईडला जो काही मेन आपला मधला टक्स आहे तर तिथे आपण अर्धा इंच मार्जिन ठेवून मार्किंग केली. आता बाकीचे जे काही 3 टक्स आहेत तर तिथे आपल्याला फक्त पाव इंच एवढंच मार्जिन पकडून खरं तर इथे टक्स टाकायचा असतो. तर हा पॉईंट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण सगळ्या साईडने एकसारखं मार्जिन पकडतो, पण तसं नाहीये. फक्त मधल्या याला अर्धा इंच मार्जिन पकडून टक्स टाकायचे आणि बाकीच्या तिन्ही पण याला आपल्याला फक्त पाव इंच म्हणजेच टेपच्या 2 लाईन एवढंच मार्जिन पकडायचं आहे. तर बघा मग पाव इंच मी सगळ्या साईडनी खरं तर इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण पट्टीच्या सहाय्याने बघा या पद्धतीने टक्सची मार्किंग करून घेऊयात. ठीक आहे, सगळ्या साईड म्हणजे उरलेले तिन्ही पण टक्सला. तर हा पॉईंट तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. कारण की इथे जर तुमचं मार्जिन चुकलं टक्स टाकताना तर संपूर्ण ब्लाउज बिघडणार आहे. त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा नक्कीच लक्षात राहू द्या आणि फॉलो सुद्धा करा. ठीक आहे, आता बघा जे काही आपण मार्किंग केली तर तिथे टक्स टाकायला सुरुवात करूया. तर त्या पद्धतीने बघा मी फोल्ड केलेला आहे. तर मेन टक्स आहे म्हटल्याप्रमाणे अर्धा इंचाचं मार्जिन पकडलेलं आहे आणि जी मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. बघा टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर मी तुम्हाला अतिशय सावकाशपणे आणि जेवढं शक्य आहे तेवढं जवळून दाखवत आहे की कशा पद्धतीने टक्स टाकायचे आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असे टक्स नक्कीच टाकता यावं. खरं तर यासाठी त्यानंतर बघा पुढचे जे काही 3 टक्स आहे तर ते पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप टाकून घेणार आहोत. हे बघा, तर खरं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसतंय की कशा पद्धतीने टक्स टाकायचे आहे. हा पॉईंट इथे मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. तर तो नक्कीच तुम्ही लक्षात सुद्धा राहू द्या. ठीक आहे, बघा दोन्ही साईडचे झाले. आता हा मेन मोठा आहे तर हा टाकताना पण बऱ्याच चुका होतात. तुम्हाला साईडला बघा दिसत असेल. खरं तर मी बोलता बोलता मी ज्या पद्धतीने शिवते, जशा पद्धतीने फोल्ड करते तर ते सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ मी अतिशय सावकाश दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला सेम याच पद्धतीने परफेक्ट टक्स टाकता यावेत आणि आपला हा 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज स्टिच करता यावं. खरं तर यासाठी आणि इथे सुद्धा बघा तर क्रॉसमध्ये थोडीशी म्हणजे टीप येते आपली. तुम्हाला लक्षात येईल की कपडा एकदम सरळ फोल्ड केलेला नाही, थोडा वरखाली आहे तिरकस. तर आपल्याला ते ब्लाऊजनुसार तसं करावंच लागणार आहे. एकदम व्यवस्थित एकावर एक सरळ परफेक्ट केलं तर ब्लाऊज चुकू शकतो. त्यामुळे मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीनेच तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. तर बघा किती छान परफेक्ट असा पफ आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचे सुद्धा टक्स आपण इथे टाकून घेऊयात. आणि आता ह्या साईडचे टक्स टाकताना सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे मधला जो काही पॉईंट आहे म्हणजे मधला टक्स तर तिथे अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि बाकीच्या जे काही उरलेले 3 टक्स आहेत ते तिथे आपल्याला पाव इंच पकडायचं आहे. ठीक आहे, आणि डबल टिप द्यायची. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक टक्सला डबल टिप द्यायची आणि शेवटी ब्लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून आपण ब्लाउज स्टिच करताना तिथून परत तो टक्स निघायला नको. खरं तर यासाठी. ठीक आहे, तर बघा आता सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे सुद्धा सगळे चारी पण टक्स टाकून घेतलेले आहे, डबल टिप सहित आणि लॉक सुद्धा केलेला आहे. तर बघा फायनली मग आता आपला खरं तर हा जो काही पार्ट आहे त्याचा सुद्धा 4 टक्स टाकून झालेले आहेत. आणि इथे बघितल्यावर लक्षात येतं की किती सुंदर असा पफ आलेला आहे. सो फायनली हे दोन्ही पार्ट झाले. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे. तर क्रॉसपट्टी लावताना सुद्धा काय करायचं आहे, दोन्ही समोरासमोर ठेवायचा आहे. जो पार्ट जास्त होता तर तो बघा इकडच्या साईडने घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे आता सगळ्यात आधी आपल्याला 3 इंच एवढी एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे करून घेतली. खरं तर व्हिडिओ शूट करताना खालचं थोडंसं माझ्याकडनं कट झालेलं आहे, तर ते माझ्या लक्षात आलं नाही. आता तुम्ही थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, आणि आतल्या साईडने सुद्धा 3 इंचाला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे अस्तरवर सुद्धा आणि ब्लाउज पीसवर सुद्धा दोन्ही साईडने. ठीक आहे, फक्त समोरच्या बाजूला. आणि आता काय करायचं आहे, हा वरचा पार्ट सरळ ठेवायचा आहे. त्यावर आपली ही जी काही क्रॉस पट्टी आहे, बरेच जण त्याला योगपट्टी सुद्धा म्हणतात, तर ती ओपन करून ठेवायची आहे. तर हे बघा इथे लावायची आहे खरं तर आपल्याला. आणि ती या पद्धतीने ओपन करायची आणि मग उलटी टाकायची आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त ब्लाउज पीसची जी काही आपली क्रॉसपट्टी आहे तर तीच इथे जोडायची आहे. आणि हे जोडायला सुरुवात करायचं. सुरुवातीला व्यवस्थित डबल टिप द्यायची आहे आणि जी काही 3 इंचाची मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत खरं तर इथे आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे. आणि बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा
ती क्रॉसपट्टी बरोबर उलटी ठेवायची आहे आणि जिथे आपण मार्किंग केली होती ती 3 इंचाची तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित एकसारखी ही क्रॉसपट्टी इथे जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही जोडल्यानंतर पुढची महत्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे काय तर ते दाखवते तुम्हाला मी सगळ्यात आधी. त्याआधी ना या व्यवस्थित एकाच लेवलमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत की नाही तर ते सुद्धा चेक करून घ्यायचं. नाहीतर आपण म्हणतो ना की हुकलूक पट्टी कमी जास्त होते बघा, तर त्याचं कारण हे सुद्धा एक असतं. तर किंचितसं अलीकडनं मी एक टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा चेक करून बघते. तर आता एकदम परफेक्ट व्यवस्थित दोन्ही पण साईडच्या एकाच लेवलमध्ये क्रॉसपट्टी लागली गेली. त्यानंतर आता इथून आपल्याला ही फोल्ड करायची, यामध्ये टाकायची आणि वरून अस्तरची क्रॉसपट्टी त्यावर ठेवून घ्यायची आहे. म्हणजे जसं आपण कटोरी ब्लाउजला करतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि आतल्या साईडनी पण बघा अस्तरवर 3 इंचाची मार्किंग केली होती तर बरोबर तेवढंच मार्जिन ठेवत आता इथे टीप टाकून घ्यायची. फक्त एवढंच महत्वाचं आहे की ही टीप मारताना यामध्ये जे काही आपण फोल्ड केलेलं आहे ना तर ते शिलाईत येणार नाही. तर याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि इथे आपल्याला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सेम याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची पण आपण कंटिन्यू लगेचच करून घेऊयात. आणि महत्वाचं म्हणजे ना ब्लाऊज स्टिच करताना एकच पार्ट डबल असतो तर ते दोन्ही पण पार्ट शक्यतो सोबतच स्टिच करायची थोडीशी सवय लावून घ्यायची. ठीक आहे. आता हे पण बघा या पद्धतीने फोल्ड करायचं, त्यामध्ये टाकायचं, वरून घ्यायचं आहे आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी. आणि कटोरी ब्लाऊजच्या तर ब्लाऊजमध्ये मी सांगितलेलंच आहे, फक्त एवढंच आहे की फोल्ड केलेला पार्ट आपल्या शिलाईत येणार नाही. त्या गोष्टीची आपल्याला इथे थोडी काळजी घ्यायची आहे. इथे बघा डबल टिप देऊन लॉक केलेला आहे व्यवस्थित स्टार्टिंगला. आणि जी काही आपली मार्किंग आहे तर त्या मार्किंगच्याच लेवलमध्ये खरं तर आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे 3 इंचाची जी काही मार्किंग केली होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये. आणि डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. तर बघा ब्लाऊज स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची. आणि बघा हे ते आतमधून काढून घेतलेलं आहे आपण खरं तर. पण काय झालं की कॅमेरा थोडासा हल्ला गेला आहे वाटतं, त्यामुळे ते खालच्या साईडचं जरा दिसत नाही, पण समजून घ्या. मी पुन्हा सांगते कटोरीच्या ब्लाऊजमध्ये जसं सांगितलं होतं सेम तसंच आहे. ठीक आहे. आणि बघा हे इथून काढून घ्यायचं आहे एका साईडने कुठून पण अलगत अलगत ओढायचं आहे, खूप काही प्रेस करायचं नाहीये. आणि इथे सुद्धा आता ओपन केल्यानंतर जी काही आपली क्रॉसपट्टी आहे ना ती तिथे हुकलूक पट्टी जिथे लावतो ना तिथे सरळ टीप मारून घ्यायची बरोबर त्याच लेवलमध्ये, म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला कट करता येईल. हुकलूक पट्टी लावणं पण सोपं जाईल आणि तिथून धागे पण निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा एक साईडचं कट केलं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा करायचं आहे. आणि जी काही आपली क्रॉसपट्टी साईडने पण बघा तुम्हाला दिसत असेल थोडीशी एक्स्ट्राची आहे तर ती सुद्धा कट करून घ्यायचं. तसं कटिंग करताना मी किंचितशी एक्स्ट्राच केली होती, म्हणजे ती कमी पडायला नको खरं तर यासाठी. तर अशा पद्धतीने दोन्ही पण साईडचे 4 टक्स जे होते तर ते पण टाकले गेलेले आहेत. त्याचबरोबर परफेक्ट अशी क्रॉसपट्टी सुद्धा आपण लावलेली आहे. यानंतर आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर ती लावून घेऊयात. तर ब्लाऊज कट केल्यानंतर जे काही अस्तर उरलेलं आहे तर त्याच्यापासून आता आपण इथे हुकलूक पट्टी लावणार आहोत. तर बघा मग आता इथे सगळ्यात आधी आपण हुक पट्टी लावणार आहोत. तर ह्या साईडला आपण हुक पट्टी लावत असतो. तर बघा डबल फोल्ड करून आपल्याला खरं तर ही लावायची आहे. जर का तुमच्याकडे अस्तर असेल अवेलेबल तर मग शक्य असल्यास डबल फोल्ड करून पट्टी लावायची, म्हणजे हुक पट्टी व्यवस्थित तयार होतात आणि लवकर ब्लाऊज खराब होण्याचे चान्सेस राहत नाही. तर बघा मग ही फोल्ड करून खरं तर 1.25 इंचाची झाली पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची आहे आणि आता 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. मी ज्या साईडला लावते बरोबर त्याच साईडला लक्षात राहू द्या. अतिशय व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं कट करायचं, फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे बघा. खाली फोल्ड केलेलं आहे आणि डबल टिप देऊन तिथे लॉक करून घ्यायचं. आता ही पट्टी आपण वरच्या साईडने ठेवली होती, आता ती आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला कडेला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरची पट्टी आहे तर त्याचा कपडा कुठेही वरती दिसणार नाही, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग यावी यासाठी. त्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने थोडीशी किंचित फोल्ड करून वरच्या साईडला साधारणतः 1 इंच किंवा 1.25 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. आणि परफेक्ट अशी खरं तर इथे आपली हुक पट्टी तयार झालेली आहे बघा. तर एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही, फक्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या की परफेक्ट लागली जाते. आता या साईडला असते आपली लूप पट्टी. तर लक्षात राहू द्या लूप पट्टी जी आहे तर ही आपली एक्स्ट्राची असते 1 इंचाची आणि ती बाहेरच्या साईडला असते. आता हुक पट्टी कशी
ब्लाऊजवर होती आतल्या साईडने गेली, ही एक्स्ट्राच असते डायरेक्ट, ह्या पार्टलाच टच करून आपण लावत असतो. तर त्यासाठी आता मी इथे कपडा कट करून घेते अस्तरचाच. तर बघा खरं तर यासाठी सुद्धा आपल्याला डबल कपडा लागत असतो. तर आपण कटिंग करताना 3 इंचाची आपल्याला पट्टी कट करायची असते आणि डबल फोल्ड जर असेल तर त्याच्या डबल होते, म्हणजे किती 6 इंच. तर बघा मी इथे डायरेक्ट डबल फोल्डच करणार आहे. तुम्ही पण शक्य असल्यास खरं तर डबल फोल्ड करूनच पट्टी लावायची, म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि एकदम पॅक असं आपलं इथे जी काही लूपपट्टी आहे तर ती तयार होते, जेणेकरून ती लवकर खराब होण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही. आता बघा ती मी या पद्धतीने फोल्ड केलेली आहे. एक्स्ट्राची कट करते, एवढी आपल्याला खरं तर इथे सफिशियंट आहे. आणि आता आपण ती लावायला सुरुवात करूयात. तर बघा लूपपट्टी जी असते ना तर ती 1 इंच एक्स्ट्रा असते, त्यामुळे ती आतल्या साईडने लावायची. बघा मी इथे फोल्ड केली खालच्या साईडला आणि मग पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी आतल्या साईडने ठेवून घ्यायची आहे, म्हणजे हुक पट्टीच्या उलट. हुक पट्टी वरच्या साईडने ठेवली, ही आतल्या साईडने ठेवायची. डबल फोल्ड केलेलेच आहे, लक्षात राहू द्या. आणि ह्या पद्धतीने टीप मारून घेतली. आता टीप मारल्यानंतर ही या पद्धतीने एक्स्ट्राचा आता कट करूयात. थोडं किंचित मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे एक छोटा फोल्ड पट्टी पुरता आणि पुन्हा जिथे आपण टीप मारलेली आहे बरोबर त्यावरच फोल्ड करायचं आणि तिथे आपल्याला कडेकडेने एकदम फिनिशिंग सहित एक टीप टाकून घ्यायची आहे, प्रॉपर एकदम कडेकडेने. लक्षात राहू द्या, जिथे आपण जेवढं मार्जिन पकडून टीप मारलेली होती त्याच टीपवर हे फोल्ड करून टीप आली पाहिजे. आणि इथे तुमच्या लक्षात येते की ही पट्टी एक्स्ट्रा आहे, ती कुठेही ब्लाऊज पीसवर नाहीये. आणि पाव इंच मार्जिन ठेवून अजून एक टीप मारून घेतली आणि खालच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घ्यायची. ठीक आहे. तर बघा इथे एक्स्ट्राचं कट करते आणि लक्षात राहू द्या, जो इम्पॉर्टंट आहे की ही जी काही पट्टी आहे ती 1 इंचाची तयारच झाली पाहिजे. बघा परफेक्ट तयार झालेली आहे, ती कमी होईला नको. एखाद्या लाईन एक्स्ट्रा झाली तर चालेल, पण कमी व्हायला नको. जर कमी झाली तर होतं काय की हुकलूक पट्टी असं उचकल्यासारखं होतं ब्लाऊज घातल्यानंतर. सो तसं होऊ नये त्यासाठी हुकलूक पट्टी प्रॉपर फिनिशिंग सहित तयार करणं तितकंच गरजेचं आहे. आणि डबल फोल्डच कपडा यूज करायचा, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सुद्धा येते. तर अशा पद्धतीने फायनली हुक आणि लूप पट्टी दोन्ही प्रॉपर फिनिशिंग सहित लागल्या गेलेल्या आहे. पुन्हा सांगते, हुक पट्टी ही ब्लाऊजवरच येते आतल्या साईडनी, लूप पट्टी ही एक्स्ट्राची असते. ठीक आहे. तर ती एक्स्ट्राचीच लावायची आहे, ती ब्लाऊजवर लावू नका. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना ते लक्षातच येत नाही. त्यानंतर आता आपल्याला इथे गळापट्टी लावायची आहे. खरं तर इथे आपण ब्लाऊजला पायपिंग सुद्धा करत असतो, पण हा जो काही ब्लाऊज आहे ना त्याचा बॅक पार्ट डिझाईनचा आहे. सो त्यामुळे क्रॉसमध्ये 1 इंचाचे 2 पट्ट्या कट करायच्या. डबल फोल्ड कपडा आहे त्यामुळे एकाच टाइमला दोन्ही पण आपल्या पट्ट्या इथे कट होत आहे. तर तिरक्या कपड्या यासाठी की गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो आणि तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो. ठीक आहे. सरळ कपडा घेतला तर व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग येणार नाही. सो त्यामुळे तिरक्या कपड्यामध्येच आठवणीने पायपिंग असो किंवा गळापट्टी असो पट्ट्या कट करून घ्यायच्या. आता त्या पट्ट्या बघा इथे ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे, गळ्याच्या इथे ठेवायची आहे आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित प्रॉपर गोलाकार गळा आलाच पाहिजे ना आपला. आणि इथे बघा शेवटी एक्स्ट्राचं कट करायचं आणि थोडंसं फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे बघा. तर ते फोल्डिंग केलं आणि आता इथे डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे लावूया. तर बघा स्टार्टिंगला फोल्ड करायची आहे पट्टी आणि डबल फोल्डच करून पट्टी लावायची. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर ही जी काही आपली गळापट्टी आहे ना, ते ही लावण्याची अजून एक पद्धत आहे, पण ही पद्धत एकदम सोपी आहे. मी जी सांगत आहे ती तशी दुसरीही सोपीच आहे. ठीक आहे, मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे तुम्हाला जी सोपी वाटत असेल ती तुम्ही यूज करा. पण ह्या पद्धतीमुळे काय होतं की फिनिशिंग आतल्या साईडने सुद्धा खूप सुंदर येते आणि पटकन सुद्धा ही तयार होते. सो त्यामुळे मग मी हीच वापरत असते. आता पट्टी लावल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्या पट्ट्या आतमध्ये फोल्ड करू तर त्या प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हाव्या आणि गळ्याचा आकार आपला प्रॉपर असा व्यवस्थित गोलाकार यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि यानंतर आता आपल्याला ही जी काही पट्टी आहे ती या पद्धतीने प्रेस करून आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला टीप मारायची आहे. पाव इंच किंवा 1 लाईन एवढं मार्जिन ठेवत. दाबटीप द्यायची नाहीये, लक्षात राहू दे. बघा तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये, कारण की मल्टी कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे तो धाग्याचा कलर लगेच लक्षात येतोय. ठीक आहे.
हे बघा. तर या पद्धतीने किती प्रॉपर छान व्यवस्थित आपली इथे खरं तर गळापट्टी लागली गेलेली आहे. एक्स्ट्राचे धागे मी कट करते आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम व्यवस्थित गोल आलेला आहे बघा. घातल्यानंतर तर ब्लाउज खूप सुंदर फिनिशिंग सहित नक्कीच बसणार आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा ती पट्टी फोल्ड करून बघा टीप टाकून घ्यायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तेवढंच मार्जिन सुद्धा आपल्याला पकडायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि मी म्हटल्याप्रमाणे अजून एक पद्धत आहे, पण ही खूप सोपी आहे. सो ही सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस ब्लाउज आपला डिझाईनचा असतो तर अशा वेळेस आपल्याला या पद्धतीनेच गळापट्टी लावावी लागते. सो फायनली परफेक्ट अशा दोन्ही साईडनी गळापट्टी लागली गेलेली आहे. हुक लूप पट्टी सुद्धा झालेली आहे. फोरटक्स व्यवस्थित टाकले गेलेले आहे. क्रॉस पट्टी सुद्धा. म्हणजेच फायनली फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा पुढचा भाग आपला एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित इथे स्टिच झालेला आहे. खरं तर याचा पफ वगैरे सुद्धा एकदम छान असा परफेक्ट आलेला आहे. इथे पिना लावते जेणेकरून तुम्हाला थोडंसं ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित दिसावं खरं तर यासाठी. तर बघा मग फायनली फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा पुढचा भाग आपला इथे स्टिच झालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती छान फिनिशिंग आलेली आहे. पफ सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि खरं तर फोरटक्स ब्लाउजमध्ये पफच इम्पॉर्टंट असतो. आता हा इतका सुंदर पफ आलेला आहे की नक्कीच फिनिशिंगला खूप सुंदर बसेल. गळा सुद्धा बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. क्रॉस पट्टी वगैरे सगळं व्यवस्थित एक लाईन मध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे. सो मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगितले त्या पद्धतीने नक्की स्टिच करा. तुमचा सुद्धा फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज याच पद्धतीने परफेक्ट असा नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपला फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा पुढचा भाग स्टिच झालेला आहे. तुम्ही बघू शकता पफ किती सुंदर असा आलेला आहे. फिनिशिंग पण मस्त आलेली आहे. हुकलूक पट्टी गळापट्टी एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित झालेले आहे. सो हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.